प्रियंकाज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती आरी वर्कचे फ्री ऑनलाईन क्लासेस चालू करणार आहे. जर कुणाला आरी वर्क शिकायची इच्छा असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर पुढील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज डे 1 मध्ये आपण आरी वर्कसाठी लागणाऱ्या साहित्यांबद्दल माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला अशी 18 इंचाची स्टँड लागेल, ज्यावरती आपण ब्लाऊज पीस ठेवून वर्क करणार आहोत. हा स्टँड 18 इंचाचाच आहे. 18 इंचाचा स्टँड लागेल कारण रिंगसुद्धा 18 इंचाचीच असते. ही आहे 18 इंचाची रिंग. तर 18 इंचाचीच रिंग का लागते हे तुम्हाला सांगते, कारण त्यावरती पूर्ण पाठीचा भाग आणि बाही बसली पाहिजे. त्यामुळे 1 मीटर कॉटनचा कपडा आपल्याला लागेल, ते सुद्धा यावरती बसला पाहिजे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारची 24 नंबरची ट्युलिप सुई लागणार आहे. ही सुई आरी वर्कसाठी वापरतात. त्यानंतर लागणार आहे आपल्याला जरीचा थ्रेड. हा आहे जरीचा थ्रेड. हा फक्त कस्टमरच्या ब्लाऊजसाठीच वापरायचा आहे. सध्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला साधा जरीचा थ्रेड घेतला तरी चालेल. तर जरीचा थ्रेड कसा ओळखायचा ते बघा. याची वरची लेअर काढल्यानंतर आतमध्ये तार दिसते, ती जरीची मजबूत थ्रेड असते, म्हणून ही कस्टमरच्या ब्लाऊजसाठी वापरायचा आहे. आणि सध्या आपल्याला साधा जरीचा थ्रेड भेटतो तोच वापरायचा आहे. त्यानंतर आपल्याला कटरसुद्धा लागणार आहे, जी जरीचा थ्रेड कट करण्यासाठी यूज होतो. आणि नंतर अशा प्रकारची स्केलसुद्धा लागणार आहे, जी रेषा ओढण्यासाठी कामी येईल. त्यानंतर आपल्याला ही असा मजबूत धागा असलेला धागा वापरायचा आहे, जे ब्लाऊज फिक्सिंगसाठी आपल्याला कामी येणार आहे. त्यानंतर अशी सिल्क थ्रेड लागणार आहेत, जी हँड एम्ब्रॉयडरीसाठी यूज होतात. यामध्ये भरपूर कलर अवेलेबल असतात. याचा वापर आपण फुलं पानं बनवण्यासाठी करणार आहोत. ते पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे. हे बघा, खूप साऱ्या कलर्समध्ये सिल्क थ्रेड अवेलेबल आहेत. हे मी 2 दिवसापूर्वीच मिशोवरून परचेस केलेला आहे. जर तुम्हालाही घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. याच्यानंतर आपल्याला लागेल हा ग्लू. हा आहे B7000चा फॅब्रिक ग्लू आहे, जो फॅब्रिकवरती खूप चांगल्या प्रकारे वर्क करतो. त्याच्यामुळे हाच ग्लू वापरायचा आहे. त्याच्यानंतर लागेल आपल्याला हा डोली धागा, जो की पानं फुलं बनवण्यासाठी वापरतात. त्यानंतर लागेल अशा प्रकारचे क्रिस्टल मणी लागणार आहेत, जे की वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा अवेलेबल असतात आणि वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा मिळून जातील. हे बघा, अशा प्रकारचे सुद्धा मण्या अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, जे आपण स्लीव्जसाठी हँगिंग म्हणून वापरणार आहोत. त्यानंतर गोंडे बसवण्यासाठी जी सुई वापरतात ती ही सुई आहे. ही सुद्धा सुई लागेल आपल्याला. या सुईनंतर अजून एक सुई लागणार आहे. ही लाकडी सुई आहे. ही सुई आपल्याला लहान मण्या ओवण्यासाठी कामी येते. त्याच्यानंतर आपण ही ग्लास पेन्सिल वापरणार आहोत. या पेन्सिलचा उपयोग ब्लाऊजवर मार्किंग करण्यासाठी करणार आहोत. जर तुम्ही नवीन शिकत आहात तर तुम्ही सध्या साधी पेन्सिल वापरली तरी चालेल प्रॅक्टिस म्हणून. त्यानंतर ही साधी सुई आपल्याला लागेल, जी की प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतेच. जी मोठा धागा ओवण्यासाठी या सुईचा वापर केला जातो. त्यानंतर लागेल स्टोन चेन. हे बघा, माझ्याकडे स्टोन चेन एवढीच शिल्लक आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त दाखवण्यापुरतं घेतलेलं आहे. मार्केटमध्ये अशी स्टोन चेन सहजपणे अवेलेबल असते, तर ती तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर लागेल आपल्याला बॉल चेन. ही आहे गोल्डन बॉल चेन. त्यानंतर लागेल जरदोशी. ही आहे जरदोशी. ही जरदोशी माझ्याकडे तर सध्या 2 कलरमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला ही मार्केटमध्ये सहजरित्या भेटून जाईल. त्याच्यानंतर लागेल हे 5 mm चे गोल्डन मणी.
त्यानंतर हे 4 mm गोल्डन मणीसुद्धा लागणार आहेत. यानंतर हे 2.5 mm गोल्डन मणीसुद्धा लागतील. हे बघा, हे आहेत गोल्डन ड्रॉप बीड्स. यालाच गहू मणी असे सुद्धा म्हणतात आणि हे मोत्याच्या सेटमध्ये सुद्धा अवेलेबल असतात. मण्यांच्या क्वालिटीमध्ये सुद्धा खूप फरक असतो. हे बघा, हे ऑनलाईन मागवलेली गहू मणी आहेत, जे यामध्ये आणि यामध्ये किती फरक दिसतो. तर अशा वेळेस फसायचं नाही. असे डार्क दिसणारे मणी केव्हाही घ्यायचे नाहीत आपल्याला. हे असे फेंट दिसणारेच मणी वापरायचे आहेत वर्क करण्यासाठी, जेणेकरून पुढे चालून ते काळे पडणार नाहीत. त्याच्यानंतर हे मोत्याचे बीड्स लागणार आहेत, जे लहान मोठ्या साईजमध्ये अवेलेबल असतात. 2.5 mm, 5 mm, 4 mm अशा साईजमध्ये अवेलेबल असतात. ते मार्केटमध्ये सहजपणे भेटून जातात. हे आहेत कट बीड्स. याला कटकांडीसुद्धा म्हटली जाते. याच्यानंतर आपल्याला हे शुगर बीड्स लागणार आहेत. त्यानंतर हे राऊंड शेप स्टोन लागेल आपल्याला, जे की वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. हे ड्रॉप शेप आहेत. याच्यामध्ये सुद्धा कलर अवेलेबल असतात. हे ड्रॉप शेप स्टोन आहेत. सगळ्यात शेवटी आपल्याला असा चॉकसुद्धा लागणार आहे, जे ब्लाऊजचं मेजरमेंट घेताना आपल्याला कामी येणार आहे. एवढे साहित्य आपल्याला बेसिक टू ॲडव्हान्स आरी वर्क शिकण्यासाठी पुरेसे आहे. एवढ्या साहित्यात तुम्ही 1 ते 2 ब्लाऊज कव्हर करू शकता. एवढे साहित्य तुम्हाला 1000 ते 1200 पर्यंत भेटून जाईल, जे की कमी जास्तसुद्धा होऊ शकते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्राईज असते त्याच्यामुळे. चला तर मग आपण आता इथेच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर कुणाला घरी बसून आरी वर्क शिकायची इच्छा असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.